अविनाश धर्माधिकारी. त्यातले आपण सर्व बंधू भगिनी आणि मित्र अविनाश धर्माधिकारी. शासन या व्यवस्थेकडे बघण्याची म्हणून खास आपली भारतीय दृष्टी आहे की ज्यामध्ये आपण शासनाला केवळ नोकरी समजत नाही, चार पैसे कमवण्याचा उद्देश समजत नाही, तर आपण मानतो की एक कुटुंब आहोत आपण. एक कोणताही सरकारी अधिकारी जिथे ज्या पदावर ज्यावेळी काम करतो त्याची पण भावना असते, असायलाच पाहिजे, आणि त्याच्या बरोबर काम करणाऱ्यांची पण असते की आपण सगळे एक कुटुंब आहोत. आणि आता तुम्ही ज्या पदावर आहात तर त्या नात्याने त्या कुटुंब नावाच्या युनिटचे तुम्ही कुटुंब प्रमुख आहात. माझ्याही मनामध्ये ही भावना आहे, कारण मला वाटतं की हा दृष्टिकोन विलक्षण अर्थपूर्ण आहे आणि पवित्र आहे, अत्यंत पवित्र आहे. की आपण जेव्हा घर समजू एकमेकांना की कुटुंब आहे, याचा अर्थच आहे की तो कुटुंब प्रमुख या नात्याने त्याचं कर्तव्य करेल, पण ते करताना तो सगळ्यांच्या हितासाठी झटेल, तो स्वतःचं हित शेवटचं ठेवेल. फार आवडतं मला, हे पवित्र वाटतं की यांनी सगळी शासन व्यवस्था जर खरंच चालली की आधी आपली शासकीय व्यवस्था आहे कुटुंब, आणि तरी तेही हा भारत देश नावाच्या कुटुंबाचा हिस्सा, आणि तरी तोही हे सारं विश्व हे कुटुंब, वसुधैवै कुटुंबकम, आणि अवघे विश्वची माझे घरही कुटुंबकम. मला वाटतं की जीवनातला त्यात आनंद आहे, तो इथे आजच्या सकाळी तुमच्यात असण्यात आहे. म्हणून मी हे शब्द विचारपूर्वक केलेत मनात की शासन नावाच्या कुटुंबातल्या सर्व बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी. अर्थातच राज्याचा मुख्य सचिव आम्ही, वी गो बॅक अ लॉंग वे, आणि माझी अशी भावना आहे की आमचं नातं असं नुसतं सरकारी अधिकारी असं नाही आहे, खूप सखोल मैत्री, प्रत्यक्ष भेटीगाठी व्हाव्याच लागतात असं बंधन नाही आहे त्याला. नितीन करील तूर्त मोबाईलवर बोलणारे अध्यक्ष शेखर गायकवाड, विभागीय पुणे दाखवायला पाहिजे ना जरा काहीतरी, विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंदवार, महापालिका आयुक्त आणि स्वागताध्यक्ष राजेंद्र भोसले. मी पुढे आणखी 2 वाक्य बोलणार आहे, तरी अर्ध इथेच म्हणून ठेवतो. ते म्हणजे लिहितायत मराठी भाषेतून, पण त्यांच्यातली प्रतिभा माझं मत आहे एकदम वैश्विक जागतिक आहे, असे हे 2 हिरे, विश्वास पाटील आणि भारत सारखे. तुम्हा सगळ्यांमध्ये असण्यामध्ये खूप आनंद आहे. उलट निमंत्रित केलं याबद्दल मी मनातला आनंद आणि आभार व्यक्त करतो. अर्थातच सर्वांना माझा हल्ली संवाद करताना मी 2 शब्द एकेका ओळीत बोलतोच. मी माझ्या मनात त्याला स्थान मंत्राच आहे. आता मंत्र, एक शब्द आहे नमस्ते, हा पहिला मंत्र. आपली पुन्हा भारतीय खूण पण मनापासून केली तर अत्यंत पवित्र आहे, कारण त्या एका नमस्तेचा अर्थ आहे माझ्यातलं चैतन्य तुमच्यातल्या चैतन्याला नमस्कार करीत आहे. आणि मला त्याचाही जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा तेव्हा वाटतं की मग याच्याही मुळाशी जाते संकल्पना की सर्वांमध्ये एकच एक चैतन्य भरलेलं आहे, आणि आपापल्या जीवनात आपण ते चैतन्य आपापल्या पद्धतीने व्यक्त करतो. शासकीय काम हे सुद्धा मग ते आपल्यातलं चैतन्य लोकांच्या हितासाठी व्यक्त करण्याचं माध्यम आहे, साधन आहे, जागा आहे, टेबल आहे, बंगला आहे, सर्व ब्रह्मांड मला अर्थाचं त्या एका नमस्ते शब्दात दिसतं. माझ्या मनातला त्याच्या पाठोपाठचा मंत्र सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. हेही विचारपूर्वक मराठीत बसवलेले शब्दही मी म्हणतो की भारतीय जाणीवेचे मराठी शब्द आहेत. मलाही कोणी विचारलं की काय भारतीय संस्कृती म्हणजे, तर माझं उत्तर आहे सर्वेत्र सुखिनः सन्तु ही प्रार्थना म्हणजे भारतीय संस्कृती. की जीवन जगायचं ते काय करायचं, तर माणसं आहोत आपण, आपल्याला सगळ्यांना घर दार मुलं बाळ संसार आहे ना, करायचं आहे ना, आणि ते सर्व, पण ते करण्यामागची मूळची धारणा, मूळची भावना विश्वाचं कल्याण. आणि हे वय माझ्याकडनं हा खारीचा असो किंवा सिंहाचा वाटा, अंतःकरणातली प्रार्थना
सर्वेत्र सुखिनः सन्तु. मग ती संस्कृतमधली असली तर सर्वेत्र सुखिनः सन्तु. प्राकृतामध्ये बुद्ध महावीरांनी शिकवलेली आहे भवतु सब्ब मंगलम, की सुदैवानी महाराष्ट्र शासनाने पण विपश्यना करायला महाराष्ट्रातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना उलट वाव ठेवलाय रीतसर, की जाऊन ते ध्यानधारणा शिक. योगही जुळून आलेला आहे. 21 डिसेंबर म्हणजे आज पहिला जागतिक ध्यानधारणा मेडिटेशन डे. आपोआप बुद्ध महावीरांनी सांगितलं भवतु सब्ब मंगलम, सर्वांचं मंगल कल्याण हो. आणि जो आपला ज्ञानोबा तुकोबाचा वारसा आहे, सदानंद मोरे सर यायचे होते, मी मानीन की आहेतच तुकोबारायांचे वंशज. आणि आपल्याला ज्ञानोबा तुकोबांचा वारसा जो खूप तऱ्हांचा आहे, तो मुळी अवघे विश्वची माझे घर हा वारसा. मी तर म्हणत आलो की महाराष्ट्र पण मी थोडी सायन्समधली वापरतोय, मेटॅफर, तुलना, की महाराष्ट्राचं जेनेटिक कोड काय आहे. तर एका बाजूला संतांचे संस्कार अवघे विश्वची माझे घर, आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांचा वारसा हिंदवी स्वराज्य. यातून तुमचं माझं जेनेटिक कोड तयार होतं, जाणीवा सुद्धा तयार होतात. आणि शासन म्हणजे तर उलट जे करतो ते कामच मुळी सर्वेत्र सुखिनः सन्तुला हे अल्पसं योगदान. माझ्या मनातल्या ह्या 2 प्रार्थना आहेत. जर असं असतं की बोलायला 1च मिनिट आहे, तर मी फक्त एवढे 2 शब्द बोलून परवानगी मागितली असते की दिलगिरी व्यक्त करतो, थोडं मला निघायचं आहे म्हणून. तो बदललेला क्रम आहे. मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो की मला निघायचं आहे म्हणून मी पण परवानगी मागितली की चालेल का असं. आजच्या या पहिल्या शासकीय साहित्य संमेलन असल्यामध्ये सुद्धा मला अत्यंत आनंद आहे. घरातच बोलतो या भावनेतून मी सहज एक ऑफर बोलून ठेवतो. सुनीलही माझा एकदम दीर्घकाळचा, आम्ही कॉलेज म्हणजे मी IAS व्हायच्या आधीची 10 वर्षापासून आमची छान दोस्ती आहे. मला सभागृहातल्या रिकाम्या खुर्च्या काय मला योग्य वाटत नाहीत. खरं म्हणजे असं खच्चून भरलेलं पाहिजे. शासकीय कामाची पण सर्वसाधारण थंब रूल म्हणून वेळ 10 असते, आणि माझा म्हणण्याचा जेवढं केलं त्या काळात काम तसं जगण्याचा प्रयत्न असतो की 10 म्हणजे 9:55, 10 म्हणजे 10:30 नाही, 10:45 नाही, 10 म्हणजे 9:55. पण माझ्या मनात आलं विचार करावा अशी मी ऑफरही बोलून ठेवतो की समजा पुढच्या वर्षीचं साहित्य संमेलन करताना तुम्ही मला म्हणजे चाणक्य मंडल परिवारला परवानगी दिली सहभागी होण्याची. मी तुम्हाला मोकळेपणाने सांगतोय, तऱ्हातऱ्हांच्या माणसांचे विचार चालतात, ते ज्याला जसे करायचे करू द्यात बाबा, माझं काय म्हणणं नाही आहे. पण चाणक्य मंडल परिवार हा क्लास नाही. आणि मी सुद्धा माझी IAS माझं सोडून म्हणजे माझं चाललं होतं मस्त, सुरू केलं. हे काय क्लास आणि 4 पैसे कमवत आणि पोरांना या आणि मग तुमचे फोटो छापून मी पुढे माझ्या घराला सोन्या चांदीचे पत्रे लावतो. मला तर वाटतं प्रशासन कळणाऱ्याला उलट कळेल की जर मला माझ्या घराला सोन्या चांदीचे पत्रे लावायचे असते तर उलटा मी IAS मध्ये थांबलो असतो. माझा मुद्दा आहे की जर सहज आम्ही नितीनशी थोडं बोलत होतो, मी म्हणालो की आता थोडं रिटायरमेंट नंतरही मुलांशी बोलायला बोलवील. आणि मग नितीने म्हणाला की सगळ्यात आनंददायक आणि त्याचवेळी सगळ्यात मोठी जबाबदारी धोका आहे युवा पिढीशी संवाद. कारण ते कोण केव्हा काय विचारेलचं काय सांगता येत नाही. पण जर या साहित्य संमेलनात युवा पिढी पण सहभागी झाली तर मला वाटतं इंग्लिश आणि सायन्समधला शब्द आहे पोटेन्शियल डिफरन्स, की ऊर्जेचा स्रोत आत्ता जे अधिकारी आहेत आणि कामं करतायत त्यांच्याकडनं तरुणांमध्ये, आणि ज्यांच्या मनात कुठेतरी उद्या स्पर्धा परीक्षा देऊन आपणही अधिकारी होऊ, कल्पना पटली तर मी एवढं सांगतो की हे सभागृह पुरणार नाही, गणेश कला पण पुरणार नाही. एवढा माझा युवा पिढीशी एकदम आनंददायक अत्यंत जवळचं नातं आहे. आणि आता हे चालू शैक्षणिक वर्ष माझं कामाचं राजीनामातून 29वे आहे. जरा आकडे जरी मोजायला गेलो तरी मोठे येतील, त्याच्यात मी वेळ नाही. मी एवढं कानावर घालतो की पुढच्या वर्षीचं योजना करताना एकूण जर योग्य वाटलं, मनाला पटलं तर हे जरा आपण एकत्र करू आणि युवा पिढी त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकेल.
अनेक शासकीय अधिकारी होऊन गेलेले आहेत, एकाहून एक ग्रेट, जीवनाच्या विविध क्षेत्रांमधले असामान्य प्रतिभावंत, की ते शासकीय अधिकारी पण होते आणि आता थोडा वेळ मी वरही होतो. तिथली पेंटिंग्स, फोटोग्राफ्स किंवा जी क्राफ्ट आहे त्या दीक्षितांनी प्रचंड प्रेमाने मला दाखवूनही, म्हणजे हे प्रतिभेचा जो अंश आहे तो असतोच आपल्या सगळ्यांच्यामध्ये. खरं म्हणजे आनंदमठ ही कादंबरी लिहिणारे बंकिमचंद्र चटर्जी